नमस्कार. वात्सल्य मदर अँड चाइल्ड केअर भोसरी ह्यांच्या वतीने मी आज तुमचं फेसबुक लाईव्हच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. मी डॉक्टर संदीप कवडे. मी स्वतः एक पिडियाट्रिशियन आहे, बाल आरोग्य तज्ज्ञ. आणि ह्या कोविडच्या आजाराबरोबर आज जो आपला टॉपिक आहे, कोविड आणि लहान मुलांच्या समस्या. वात्सल्य मदर अँड चाइल्ड केअर भोसरी आज गेली 6 वर्ष झालं वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे उपक्रम करून समाजामध्ये प्रबोधन आणि हे करण्याचा प्रयत्न करत असतो. कोविडच्या आधी शाळांमध्ये जाऊन आम्ही हे प्रयोग करायचो, पालकांमध्ये शिक्षक आणि ह्याचे वर्ग घ्यायचो. पण कोविडमुळे ह्या गोष्टी कमी झाल्या आहेत. तर जे आम्हाला आमच्या पालकांकडून येणारे प्रश्न आहेत, जे समाजातून येणारे प्रश्न आहेत, ते थोडेसे सोडवण्यासाठी आज आपण हा एक छोटा उपक्रम म्हणून फेसबुक लाईव्हचा सेशन केला आहे. आज माझ्याबरोबर ह्या क्षेत्रातले 2 तज्ज्ञ डॉक्टर आहेत. पहिले डॉक्टर शंकर गोरे. डॉक्टर शंकर गोरे हे स्वतः पिडियाट्रिशियन आहेत आणि वात्सल्य मदर अँड चाइल्ड केअरचे डायरेक्टर आहेत. लहान मुलांच्या या क्षेत्रामध्ये गेले 20 वर्ष झाले ते प्रॅक्टिस करत आहेत आणि त्यांच्या ट्रीटमेंटने त्यांचे आज हजारो पेशंट भोसरीमध्ये आणि परिसरात आहेत. आज दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर विपुल गांधी सर. गांधी सर नुकतेच वात्सल्य मदर अँड चाइल्ड केअर फॅमिलीला जॉईन केलं आहे. ते लहान मुलांमधले अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी इंटेन्सिव्ह केअरची फेलोशिप केली आहे आणि ह्या कोविड पॅन्डेमिकमध्ये वात्सल्य आणि पिंपरी चिंचवडमधल्या शेकडो सिरियस मुलांना कोविड आजारातनं बाहेर काढण्यास मदत केलेली आहे. आज त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या काही प्रश्न समस्या कोविडच्या संदर्भातलं हे घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. कोविड गेल्या वर्षी जेव्हा मार्चमध्ये आला तेव्हापासून एक भीतीचं वातावरण सगळ्या देशामध्ये होतं. सेकंड वेव्ह किंवा दुसऱ्या लाटेच्या वेळेस हा काही प्रमाणात आपण अनुभवही घेतला. त्यामुळे हा आजार किती भयानक होऊ शकतो ह्याची पण भीती आहे. बऱ्याच लोकांना तो काहीही न करता असिम्प्टोमॅटिकली बराही झाला. त्यामुळे ह्याबद्दल खूप प्रश्न आणि खूप प्रकारचे शंका आहेत. सर्व शंका वाढण्याचं एक दुसरं कारण म्हणजे तिसरी वेव्ह, थर्ड वेव्ह येणार ही एक वेगळी चर्चा आता चालू झालेली आहे आणि ती मुलांमध्ये करणार ह्याच्यामुळे अजून जास्त प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाला. तर आज आपण समजून घेऊया की कोविड असेल तर कसं त्याच्याशी लढावं आणि त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आणि तिसऱ्या वेव्ह म्हणजे नेमकं काय आणि काय करावं. तर ह्या सर्व चर्चेसाठी आपण सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम गोरे सर, हे कोविड झालाय लहान मुलांमध्ये नेमकं हे कसं ओळखावं? कारण आता मोठी माणसं तर सांगतात मला वासच येत नाही, मला चवच येत नाही. पण लहान मुलांमध्ये तसं काही सांगणंही अवघड आहे. म्हणजे तुम्ही ओळखता कसं? तुम्ही काय सांगता पालकांना? बरोबर. डॉक्टर संदीप, जसं कोविडची हा व्हायरल इन्फेक्शन आहे, जशी बाकीचे व्हायरल इन्फेक्शन असतात त्याच प्रकारे कोविडमध्ये पण व्हायरल इन्फेक्शनची लक्षणं येतात आणि कधी लक्षणं सौम्य असतात, कधी गंभीर असतात, तर कधी अतिगंभीर असतात. तर सर्वप्रथम बघूया आपण की सौम्य लक्षणं काय काय असतात. याच्यामध्ये मुलांना ताप येणे, सर्दी, खोकला, घसा खवखव करणे, जेवण न जाणे, काही काही मुलांना कधी उलट्या होतात, पोट दुखतं किंवा जुलाब होतात, अशी लक्षणं येतात. तर आता ही लक्षणं छोटे मुलांची पालकांना समजून येतात. पण जी मोठी मुलं आहेत साधारणतः 8-10 वर्षाची, की ती मुलं नोटीस करू शकतात की आई मला चव लागत नाही अन्नाची, आई मला अन्नाचा वास येत नाही. पण ही लक्षणं शक्यतो 8 ते 15 वर्षाच्या मुलं सांगू शकतात. तर ही लक्षणं असतील तर जरूर समजावं की ही कोविडची लक्षणं असू शकतात. मग आपल्या बालरोग तज्ज्ञांना दाखवून त्याची खात्री करून घ्यावी आणि पुढे मग निदान करायचं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यायचे. विपुल सर, तुम्ही यात काही ॲड करताल? तीव्र लक्षणांबद्दल थोडं सांगताल? जसं सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की कोविडचं हे लक्षणं जे आहेत ते प्रामुख्याने इतर व्हायरल इन्फेक्शनसारखंच आहे. पण क्वचित प्रसंगी 100पैकी 2 ते 3% मुलांना तीव्रतेचे आधार आपल्याला दिसून आलेले आहेत, ज्यामध्ये बाळ एकदम चिडचिडपणा करतोय, एकदम सुस्त होतोय, त्याचे लघवीचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे. निमोनियाचे लक्षणं असल्यानंतर बाळाला दम लागणे, त्याच्या छाती उडणे, ऑक्सिजनचं प्रमाण, सॅच्युरेशनचं प्रमाण कमी राहणे, त्याचबरोबर जर का हृदयावर ताण आलं तर BP कमी होऊन बाळाची लघवीचे प्रमाण कमी होणे, हातपाय थंड पडणे किंवा अंगावर सूज येणे यासारखे लक्षण आपल्याला दिसू शकतात.
कधी कधी मुलं खूप हायग्रेड फीवर आल्यामुळे ताप पॅरासिटामॉल सिरप देऊन पण कमी होत नाही, सारखा सारखा ताप येत राहतो, मुलं सुस्त होतात आणि फिट येऊन बेशुद्ध पडतात. तर बाळ जर सुस्त होत असेल, रिस्पॉन्स देत नाही, हाक मारली तरी लक्ष देत नाही, उठा बसायला त्रास होते बाळाला, अशा वेळेस समजायचं की नक्की आजाराचं सिरियस स्वरूपाचं लक्षण आहेत. तर पालक, तुम्हाला लक्षात आलं असेल की कोविडची लहान मुलांमधील लक्षणं टिपिकल मोठ्यांच्या लक्षणांसारखे नसतात. कधी कधी बाळ फक्त उलटी, जुलाब किंवा फक्त ताप म्हणूनही येऊ शकतो. आणि आता तर नवीन स्टडी आलेला आहे की 50% मुलांमध्ये विदाऊट एनी लक्षण की काही लक्षण विरहित ते होऊन गेले आणि आता अँटीबॉडीज पॉझिटिव्ह येत आहेत. तर या अर्थ Correct. वेगवेगळी लक्षणं आहेत, त्यामुळे अंदाज घरी बांधू नये आणि ज्या ज्या वेळी शंका येते जवळच्या बालरोग तज्ज्ञांकडे जाऊन त्यांच्याकडून तुमची माहिती देऊन त्यातली शंका निरसन करावं. आता हे शंका निरसन करताना टेस्टिंग काय करावं, कधी करावं ह्याचं खूप गैरसमज आहे. तर तुम्ही याबद्दल काय मार्गदर्शन देताल सर? डॉक्टर संदीप, ज्यावेळेस आमच्याकडे पेशंट येतात आणि आम्ही बघतो की ही लक्षणं आहेत, म्हणजे सौम्य स्वरूपाची आहेत किंवा गंभीर स्वरूपाची असेल, तर त्यावेळेस हे डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी 2 टेस्ट नॉर्मली सगळ्यांनाच माहिती आहेत की आपल्याला जर रॅपिड डायग्नोसिस पाहिजे असेल, म्हणजे पटकन ठरवायचं की बाळाचं निदान कोविड पॉझिटिव्ह आहे की नाही, तर आम्ही अँटीजेन टेस्ट सांगतो. घाई आहे आपल्याला की आता असेल पॉझिटिव्ह, त्याला ॲडमिट करावं लागणार आहे, त्यावेळेस रॅपिड अँटीजेन टेस्ट करतो. पण नॉर्मली ह्या टेस्टची सेन्सिटिव्हिटी कमी आहे, तर प्रिफरेबली RT-PCR टेस्ट करणं गरजेचं आहे की ज्याची सेन्सिटिव्हिटी जवळ ऑलमोस्ट 60% आहे. एकदा का आपण RT-PCR टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली की 100% समजायचं की कोविडची लक्षणं आहेत आणि त्याप्रमाणे पुढचे उपचार केले पाहिजेत. आता बऱ्याच वेळा याबरोबर बालरोगतज्ञ तुम्हाला वेगळ्या टेस्ट सांगू शकतात, हिमोग्राम, CRP, कधी काही मुलांना एक्सरेची गरज पडते, काहींना HRCTची गरज पडते. पण काही लोकांना असं वाटतं की अरे ही लक्षणं आली घरी की ते सगळे टेस्ट करून आम्हाला दाखवायला येतात, पण याच्यामध्ये हे टेस्ट विनाकारण होतात. सगळ्या मुलांना ह्या सगळ्या टेस्टची गरज नाही. जसं ॲडल्टमध्ये HRCTची गरज खूप पेशंटला पडते, पण लहान मुलांमध्ये मला आठवत नाही आम्ही हार्डली एका पेशंटचं HRCT केलं आत्तापर्यंत. पण फक्त हिमोग्राम, RT-PCR आणि अँटीजेन टेस्ट यावरच निदान होतं आणि पुढचे उपचार आपल्याला चालू करता येतात. अजून तुम्ही अतिदक्षता विभागात हे सोडून काही टेस्ट करता का? जसं सरांनी सांगितलं की माइल्ड स्वरूपाच्या आजारामध्ये आपण ही टेस्ट करतो, पण तीव्र आजारामध्ये किंवा गंभीर आजारामध्ये या कोविड इन्फेक्शनमुळे त्यांच्या इतर अवयवांवर तर परिणाम होतो का नाही ते बघण्यासाठी आपल्याला दुसऱ्या टेस्टची गरज पडते. जसे आपण लिव्हर फंक्शन टेस्ट करतो की लिव्हरला सूज आल्यामुळे लिव्हरचं काम तर खराब होत नाही आहे, किंवा किडनीला सूज आल्यानंतर किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यानंतर किडनी फंक्शन टेस्ट आपण बघतो. त्याचबरोबर काही मुलांमध्ये क्वचित प्रसंगी त्यांचे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढू शकतात किंवा त्यांचे कोॲग्युलेशन प्रोफाईल खराब होऊ शकते. अशा ह्याच्यामध्ये आपण D-डायमर नावाचं टेस्ट आपण करतो. त्याचबरोबर मुलांमध्ये आपण त्यांचे जे रिस्पॉन्स आहेत ते इन्फ्लामेटरी मार्करच्या ट्रेंडनुसार बघतो की जेव्हा आपण ट्रीटमेंट चालू करतो तेव्हा इनिशियल त्यांचे इन्फ्लामेटरी मार्कर्स किंवा जे CRP आपण कॉमनली आपण बघतो आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ते कसे रिस्पॉन्स करतात हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. जसं सरांनी ऑलरेडी सांगितलं आहे की HRCTचं प्रमाण लहान मुलांमध्ये खूप कमी लागतात. सिमिलरली जर का मुलांमध्ये जर का जास्त प्रमाणात निमोनिया जर का डेव्हलप झाला तरच त्यांच्यामध्ये HRCTची गरज पडते आणि आम्ही फार क्वचित प्रसंगी HRCTची रिक्वायरमेंट बघितलेली आहे. तर पालकांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे निदानासाठी अँटीजेन आणि RT-PCRची टेस्ट सफिशियंट आहे. कधी कधी लक्षणं नसताना ही टेस्ट केली पाहिजे, ह्यासाठी मुलांना त्रास होईल म्हणून नाही, कारण घरी कधी कधी आजी असते, आजोबा असते. जर आपल्याला वेळेत लक्षात आलं आणि संपर्काची शक्यता कमी केली तर घराच्या बाकीच्यांना आजारापासून वाचवता येतं. ह्याच्यापेक्षा कुठलीही टेस्ट स्वतःहून करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लक्षणांच्या तीव्रतेनुसार गरज पडते आणि कसं असतं खूप आधी किंवा खूप उशिरा टेस्ट केल्याने त्या टेस्टला महत्त्व राहत नाही. टेस्ट करायची पण एक योग्य वेळ असते, ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लक्षणानुसारच कराव्यात. आता हे एकदम बरोबर. कळलं मला की कोविड झालाय. आता कोविड झाल्यावर उपचार काय असतात? कारण आता मी पेपरमध्ये पण लोक येऊन विचारतात की कुठलंच औषध देता येत नाही किंवा कुठलं औषध रेकमेंडेड नाहीत. मग एक्झॅक्टली तुम्ही उपचार काय करता या पेशंटचे? बरोबर. डॉक्टर संदीप, मी आता हे सौम्य आजार असेल तर आम्ही काय औषधावर उपचार करतो याविषयी माहिती देतो. सौम्य आजारामध्ये मुलांना ॲडमिट करायची गरज पडत नाही. त्यांना होम आयसोलेशन डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता. लक्षणाप्रमाणे आम्हाला औषधं द्यायला लागतात. उदाहरणार्थ ताप असेल तर आम्ही फक्त पॅरासिटामॉल सिरप देतो. जेव्हा जेव्हा ताप येईल त्यावेळेस पॅरासिटामॉल सिरप घ्या. कधी कधी सर्दीचे खोकल्याचे कप सिरप आम्ही ॲडवाईस करतो. पण यासाठी अँटीबायोटिकची गरज नाही.
बरेच पेशंट डिमांड करतात की सर आम्हाला अँटीबायोटिक लिहून द्या, किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन स्वतःची स्वतः अँटीबायोटिक घेतात. तर हे चुकीचं आहे. तुमचे डॉक्टर जे सांगतील तो सल्ला फॉलो करा. फक्त पॅरासिटामॉल, कफ सिरप, वेळच्या वेळी जेवण करणे, हायड्रेशन चांगलं ठेवणे, पाणी भरपूर पिणे. मुलं स्वतः पाणी पित नाही, पालकांनी तेवढी काळजी घेतली की बाळाचं पाण्याचं प्रमाण योग्य प्रमाणात घेते का नाही, आहार सकस आणि योग्य आणि संतुलित आहार द्यावा, आणि बाळाची झोप व्यवस्थित होते की नाही, एवढ्या गोष्टी बघायच्यात. आणि डेंजर सायन्सवरती लक्ष ठेवायचे. ह्या आजारची धोकादायक लक्षणं कुठली, गांधी सर आपल्याला सांगतील की ही धोकादायक लक्षणं कशी ओळखायची आणि पण बाळाला ॲडमिट करायची गरज आहे की नाही ते कसं ठरवायचं. तर सर तुम्ही सांगा की ॲडमिट करायची गरज आहे का नाही हे कसं ठरतं, आणि एकदा ॲडमिट केल्यानंतर ह्या मुलांवरती काय उपचार करता? ओके. जसं आपण प्रत्येक पालकांना जेव्हा ओपीडीमध्ये येतात आणि इनिशियली आपल्याला काही कोविडची लक्षणं जर दिसली तर आपण घरी काय लक्ष ठेवायचं आपण ते प्रत्येकाला सांगतो. तर ज्यामध्ये आपण पालकांना रेग्युलरली सांगतो की त्यांचं टेम्परेचर तुम्ही रेग्युलरली मेंटेन करा आणि तो चार्ट मेंटेन करा. जेव्हा ताप 99.5च्या वरती जातो तो टेम्परेचर असतो. खूप काही पालकांना गैरसमज असतो की 98, 97 याला पण या फॅरनहाईटला पण ते टेम्परेचर म्हणून लेबल करतात. पण जेव्हा ताप 99.5च्या वरती जातो तेव्हाच हा ताप म्हणून चार्ट करावा, आणि तो किती वेळा येतो आणि त्याला बाळाला किती वेळाने पॅरासिटामॉल लिहिलं हे त्यांनी नोट करून ठेवा. त्याचबरोबर घरी जेव्हा बाळ असतो तेव्हा त्याचे पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजनचे लेवल किती राहते, त्याचे नाडीचे प्रमाण, त्याचे हार्ट रेट त्याच्यावर दिसतात आपल्याला. जेव्हा बाळाला दम लागत असेल तर त्याची छाती तर उडत तर नाही ना, किंवा त्याला खूप जास्त दम लागतोय, किंवा त्याची सुस्ती खराब होते, किंवा त्याची बाळाची शुद्धी खराब होते, ह्याच्यावर लक्ष ठेवा. त्याचबरोबर बाळाचे जर का हार कमी झाले असेल किंवा त्याचे लघवीचे प्रमाण कमी झाले असेल तर हे काही गंभीर आजाराचे स्वरूप आहेत, आणि तेव्हा तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या पिडियाट्रिशियनशी संपर्क साधावा. बरोबर. याचबरोबर डॉक्टर विपुल एक सांगायचं राहिलं की हे होम आयसोलेशन आपण सर्व काळजी घेत असताना बाळाची प्रतिकारशक्ती चांगली राहावी म्हणून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, झिंक याचा समावेश व्हायला हवा. याच्यामध्ये एकतर तुमच्या बालरोग तज्ज्ञांकडून ते तुम्हाला ॲडवाइस करते की मल्टीव्हिटॅमिन सिरप देतात. त्याचबरोबर घरच्या घरी आहार जे व्हिटॅमिन्स येतील असा, म्हणजे काय पालेभाज्या, फळं, उदाहरणार्थ फळांमध्ये मोसंबी, संत्री, पपई यांचा आहारात समाविष्ट करणं गरजेचं आहे. आपण आहार आणि बाकी गोष्टी आता सविस्तर घेऊच. तर मला श्रोत्यांना हे सांगायचं आहे की कुणालाही तुम्हाला प्रश्न असतील तर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारू शकता. आपला हा सेशन चालू आहे, म्हणजे तुम्हाला जे स्पेसिफिक शंका असतील त्या आम्हाला घेता येतील. तुम्ही दुसरं की हे ICUच्या पेशंटचे उपचार म्हणजे नेमकी औषधं कुठली वापरता, कसं करता, काय काय दिवस लागतात, तुमचा रिकव्हरीचा अनुभव काय, हे थोडंसं शेअर करताल तर हे. जेव्हा पेशंट गंभीर किंवा अतिगंभीर स्वरूपात असतो तेव्हा त्याला ICU मध्ये ॲडमिट करून त्याच्यावर ऑब्झर्वेशन पिरियड आणि त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देणं हे खूप गरजेचं आहे. ICU मध्ये आपण बाळाला त्याची रोगप्रतिकारक शक्ती या आजारावर मात करण्यासाठी आपण त्याला सपोर्ट देऊन ठेवतो. जसं बाळाला जर का दम लागत असेल त्याला ऑक्सिजनचा सपोर्ट करणे किंवा त्याला व्हेंटिलेटरचा पुरवठा करणे, जोपर्यंत त्याचे लंग्स हील होतात आणि हळूहळू ऑक्सिजनचं प्रमाण वाढत जाईल तेव्हा आपण हळूहळू सपोर्ट कमी करतो. त्याच प्रकारे जर का हृदयावर ताण येत असेल तर त्यांचे BP मेंटेन ठेवण्याची औषधं चालू ठेवणे, ताप कंट्रोलमध्ये ठेवणे, त्यांचे हायड्रेशन मेंटेन ठेवणे. त्याचबरोबर त्यांचे डाएट, जेव्हा बाळ सुस्त असेल तर त्यांना आपण नळीद्वारे अन्न पुरवतो की त्यांचे न्यूट्रिशन मेंटेन व्हायला पाहिजे की जेणेकरून त्यांना रोगप्रतिकारक शक्ती त्यांची ॲक्टिवेट राहिली पाहिजे. जेव्हा ताप खूप जास्त राहतो तेव्हा इनिशियल डेसाठी आपण सपोर्टिव्ह अँटीबायोटिक्स देतो, आणि जसं मी आधी पण सांगितलेलं की आपण डेली बेसिसवर त्यांचे इन्फ्लामेटरी मार्कर, त्यांचे ब्लड टेस्ट करतो आणि हळूहळू बाळाची प्रोग्रेस कशी होते ते आपण बघत जातो. आत्तापर्यंत आपल्या अनुभवानुसार गंभीर स्वरूपाचे जे पेशंट असतात, ज्याला आपण मॉडरेट कॅटेगरी म्हणतो, ते 4 ते 5 दिवसांमध्ये धोक्याच्या बाहेर येतात आणि नंतर आपण त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. क्वचित प्रसंगी काही अतिगंभीर पेशंट असतात ज्यांना आठवडाभर किंवा 7 ते 10 दिवसांचा पण हॉस्पिटलचा स्टे लागतो. पण सांगायची गोष्ट अशी की, आणि आत्तापर्यंत चांगली गोष्ट अशी आहे की लहान मुलांमध्ये आम्ही क्वचित प्रसंगी मॉर्टॅलिटी म्हणजे लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण इतरांपेक्षा किंवा अडल्ट पेशंटपेक्षा खूप कमी प्रमाणात आहे. सो पालकांना फक्त मला हेच सांगायचं आहे, घाबरून न जाता तुम्ही लवकरात लवकर आपल्या पिडियाट्रिशियनला जर का दाखवलं तर उपचार पद्धती आपल्याला लवकर चालू करता येतात आणि होणारे संभाव्य धोके आणि कॉम्प्लिकेशन आपण टाळू शकतो. ह्याच संदर्भात एक विचारायचं कॉम्प्लिकेशनच्या रिलेटेड, कारण आम्ही बऱ्याच वेळा ऐकतो पेशंट पण येऊन येतात ते मिस्सी आणि
म्युकरमायकोसिस किंवा ह्यात गफलत करतात आणि पेपरमध्ये आता आला मग काळी बुरशी, पिवळी बुरशी, पांढरी बुरशी एकदम घाबरून जातात. बरोबर. तर हे मिस्सी काय आहे आणि हे बुरशी काय आहे आणि ह्यांचा मुलांच्या आजाराशी कसा संबंध आहे? सर्वप्रथम मला पालकांना हे सांगायचं की मिस्सी आणि हे काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस हे कम्प्लिटली डिफरंट एंटिटी आहे. मिस्सी म्हणजे मल्टी सिस्टीम इन्फ्लामेटरी सिंड्रोम, जे लहान मुलांमध्ये सौम्य प्रकारच्या आजाराला त्यांची इम्युनिटी खूप हायपर ॲक्टिवेट झाल्यामुळे त्यांच्या इतर अवयवांवर परिणाम झाल्यामुळे हे मिस्सीचे लक्षणं दिसून येतात. याच अपोजिट म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी हे प्रामुख्याने अडल्ट पेशंटमध्ये दिसून येते. आत्तापर्यंतच्या आमच्या मागच्या 6 ते 7 महिन्यांच्या अनुभवानुसार आम्ही एकही पेशंट लहान मुलांमध्ये म्युकरमायकोसिसचा पेशंट आम्ही बघितलेला नाही आहे. पण त्याच्या अपोजिट मागच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही मिस्सीचे कमीत कमी 20 ते 25 पेशंट आम्ही ऑलरेडी आपण मॅनेज केलेले आहे पिंपरी चिंचवडमध्ये. सो मिस्सी म्हणजे काय, तर मिस्सीमध्ये जेव्हा लहान मुलांना सौम्य प्रकारचं कोविड इन्फेक्शन होतं तर त्यांची अँटीबॉडीज आणि त्यांची इम्युन सिस्टीम खूप जास्त प्रमाणात ॲक्टिवेट होते आणि त्याच्या परिणामामुळं त्यांच्या इतर अवयवांवर परिणाम होतो. जसे त्यांच्या लंग्सला सूज आल्यामुळे त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे किंवा त्यांच्यामध्ये निमोनिया डेव्हलप होतो, हृदयावर ताण येऊन त्यांचे बीपीचे प्रमाण कमी होऊ शकते किंवा मेंदूला सूज आल्यामुळे त्यांना झटके येणे किंवा शुद्धी खराब होणे यासारखे परिणाम आम्ही बघितलेले आहे. मिस्सीचे पेशंट युजली सौम्य प्रकारच्या कोविडच्या इन्फेक्शन नंतर 1 ते दीड महिन्यानंतर आमच्याकडे युजली येतात. त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये युजली हाय ग्रेड फीवर जे 100च्या वरती असतो आणि ते 3 ते 4 दिवस आणि नॉर्मल पॅरासिटामॉल ट्रीटमेंटला दाद देत नाही. त्याचबरोबर त्यांचे डोळे लाल होणे, ओठ लाल होऊन फाटणे किंवा तोंडामध्ये अल्सर येणे, अंगावर लालसर पुरळ येणे किंवा अंगावर सूज येणे, त्याचबरोबर इतर अवयवांवर परिणाम झाल्यामुळे चिडचिडपणा वाढणे, सुस्ती वाढणे, लघवीचे प्रमाण कमी होऊ शकते यासारखे काही गंभीर परिणाम घेऊन येतात. आणि अशा वेळी तुम्ही आपल्या पिडॅट्रिशियनकडून कन्फर्म करून घेणं गरजेचं की हा मिस्सी तर नाही ना, कारण की ह्याची उपचार पद्धती खूप वेगळी आहे आणि आत्तापर्यंतच्या स्टडीजनुसार हे आढळून आलं की मिस्सीवर जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट चालू करताल त्याचे आउटकम खूप चांगले आहे. बरोबर. तर पालकांनी एक लक्षात घेण्याची गरज आहे की म्युकरमायकोसिस हा शक्यतो मोठ्यांमध्ये होणारा प्रकार आहे. डायबिटीज, स्टिरॉइड ह्या औषधांनंतर होणाऱ्या त्रासातनं किंवा प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे होतो. व्हेरॅज मुलांमध्ये प्रतिकारशक्ती अनरेग्युलेटेड झाल्यामुळे की कंट्रोलच्या बाहेर गेल्यामुळे होणारा त्रास एक मिस्सी आहे. तो कोविडचा आजार बरा होऊन गेल्यानंतरही पुढच्या महिन्या दीड महिन्यात होऊ शकतो आणि जर कोविड नंतरही मुलाला ताप तीव्र स्वरूपात महिना दीड महिन्याच्या पिरियडमध्ये येत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याची खात्री करून घ्यावी. मला महिन्याभरापूर्वी कोविड झाला होता म्हणून मला कोविड संदर्भात कुठलाच त्रास नाही असं गैरसमज करून घेऊ नये. ही गोष्ट तपासणी अंती डॉक्टर ठरवून त्यांच्या तीव्रतेप्रमाणे उपचार करतात आणि त्याचे उपचार नेहमीच्या कोविड आजारापेक्षा खूप वेगळे असतात. बरोबर. याच्यामध्ये मी एक ॲड करू इच्छितो की कोविड होऊन गेलेला बऱ्याच फॅमिलीमध्ये मुलांना कोविड होऊन गेला हे कळून येत नाही. त्यावेळेस मुलं असिम्प्टमॅटिक होती किंवा 2 दिवस सर्दी खोकला ताप झाला आणि औषध उपचाराने बाळ बरं झालं आणि त्याच्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी हायग्रेड फिवर, गंभीर स्वरूपाचा ताप, 3 दिवस कंटिन्यू ताप आहे, 3 दिवसाच्या पुढे ताप गेला आहे, पॅरासिटामॉल सिरप देऊन कमी होत नाही, तर जरूर मिस्सी ह्या आजाराविषयी किंवा MIS जे म्हणतो आपण पोस्ट कोविड इन्फ्लेमेटरी सिंड्रोम याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यायचा आहे. कदाचित बाळाला ॲडमिट करण्याची पण गरज पडू शकते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बरेच पालक म्हणतात हे झाल्यानंतरचे उपचार आणि ठीक आहे, पण माझ्या बाळाला होऊच नाही कोविड, काय करता येईल असं? तर तुम्ही काय बरोबर. सल्ला देताल अशा पालकांना, असं काय सांगता? येस डॉक्टर संदीप, हा खूप कॉमन प्रश्न आहे. OPD येणारे प्रत्येक पालक हे विचारत असतात की माझ्या बाळाला कोविड होऊ नये म्हणून काय करू डॉक्टर? तर सर्वप्रथम मी पालकांनाच सांगतो की बाळाला होऊ नये याच्यासाठी तुम्ही डिसिप्लिन पाळलं पाहिजे. त्रिसूत्री पाळायची. पहिलं काय की सोशल डिस्टन्सिंग, 6 फुटाचं अंतर ठेवायचे. दुसरं महत्त्वाचं, मास्क वापरायची सवय पालकांनी स्वतः करायची आणि मग मुलांना सवय लावायची. बरेच पालक स्वतःच मास्क घालत नाहीत. मुलांना कसं कळणार की मास्क कसं लावावं? बरेच पालक आमच्या OPDमध्ये आमच्यासमोर बाळाला हा त्रास सांगताना मास्क काढतात आणि बोलतात. तर हे कुठेतरी डिसिप्लिन पालकांनी स्वतःला लावायला पाहिजे. 2 वर्षाच्या खालच्या मुलांना मास्क वापरणं चुकीचं आहे, कारण जर मुलं 2 वर्षाच्या खाली असतील मास्क लावलं तर त्यांचा श्वास गुदमरतो, त्यामुळे त्यांना मास्क लावू नका. 2 वर्षाच्या मुलांना कंपल्सरी मास्क वापरायला शिकवा. इनफॅक्ट आम्ही असं बघितलं की मुलं जास्त चांगलं मास्क लावतात पालकांपेक्षा पण. त्यांना एकदा सांगितलं की ते कंटिन्यू आमच्या OPD आल्यानंतर आम्ही कधी कधी त्याला काढायला सांगतो, मला बघू दे, तरी ते काढत नाहीत. इतकी छान सवय मुलांना लागते. याचबरोबर हँड हायजीन पालकांनी स्वतः करायची आणि मुलांनाही सवय लावायची.
साधारणतः 2 ते 3 तासांनी साबणाच्या पाण्याने हात स्वच्छ धुतले तर हा जो प्रादुर्भाव आहे, शिरकाव आहे कोविडचा, नक्की कमी होण्यासाठी मदत होते. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं, मुलांना घराच्या बाहेर खेळायचं इतर मुलांबरोबर ते टाळलं पाहिजे. स्वतः पालकांनी लग्न समारंभ, वाढदिवसाच्या पार्ट्या, मुलांना खूप अट्रॅक्शन असतं. मुलांनाही वाटतं की अरे आपल्या वाढदिवसाला इतर मुलांना बोलवावं, पण मुलांना ते समजून सांगणं गरजेचं आहे आणि गर्दी टाळणं गरजेचं आहे. याचबरोबर बाहेर फिरायला जाणे किंवा पालक स्वतः कामाच्या निमित्त कंपनीमध्ये जाऊन कार्यक्रम अटेंड करतात, ह्या गोष्टी शक्यतो टाळल्या गेल्या पाहिजेत. तर पालक ह्यातनं लक्षात घेता येऊ शकेल की महाराष्ट्र शासनाने पण हे केलं की माझं कुटुंब माझी जबाबदारी. तर आपलं कुटुंब हे आपली सगळ्यात स्वतःची जबाबदारी आहे. हा आजार शेवटी कळीसारखा जो प्रवेश करतो तो आपल्यात कुठल्या तरी सवयीतनं आत येतो. मुलं आज काही बाहेर जात नाहीत, शाळा बंद आहेत, घरात आहेत. मुलांना ही शिस्त कधी लागणार, जेव्हा पॅरेंट ॲज अ रोल मॉडेल ह्या गोष्टी करू शकतील. बऱ्याच वेळा सोसायटीजमध्ये एकत्र लोक जमा होतात आणि तिथं गप्पा मारून चर्चा करतात की कोविडचं काय करायचं. तर हे एकदम चुकीच्या सवयी आहेत. बरोबर. तर आपण स्वतः ह्या डिसिप्लिन जर लावल्या तर मुलांमध्ये लागतील. पेपरमध्ये बातम्या आल्या की चिंताग्रस्त होतो, त्यावेळेस आपण 5 दिवस सगळं पाळतो. पेपरमधल्या बातम्या कमी झाल्या की परत आपण नॉर्मल पद्धतीनं जगण्याचा हे करतो. तर हे कुठेतरी आपल्याला शिकावं लागेल, कारण कदाचित कोविड पश्चात की आपण कोविड पूर्व दिवस नसतील, लिव्हिंग विथ कोविड ही रियालिटी होणार आहे आपल्यासाठी. तर लिव्हिंग विथ कोविड म्हणजे हे काही शिस्ती अंतर्भूत करूनच आपल्याला जगावं लागणार आहे. बरोबर. तर आता ह्याच्या संदर्भात की कोविड ह्यातनं निघून जावं जग, म्हणून आज सगळे जग लसीकरणाचा ह्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या लसीकरण मोहिमा होत आहेत. तर मुलांच्या लसीकरणाबद्दल काय सांगताल आणि एकंदरीत कोविड लसीकरणाविषयी पालकांना काय सांगताल? मला सांगायचं की आत्ता सध्या आपल्या भारत सरकारने 18 वर्षापर्यंत सगळ्या 18 वर्षांच्या पुढील सर्वांसाठी लस उपलब्ध करून दिलेली. पण अजूनही लहान मुलांबद्दल जे कोविडच्या वॅक्सिन आहे त्याच्यावर बऱ्यापैकी प्रमाणात रिसर्च चालू आहे आणि मे बी पुढच्या 3 ते 6 महिन्यांमध्ये आपल्याला उपलब्ध होऊन जाईल. तोपर्यंत मला पालकांना फक्त हीच विनंती की आपण आपली फक्त हीच जबाबदारी, घरातले 18 वर्षांच्या पुढील सर्वांचं वॅक्सिनेशन करून घेणे. दुसरी गोष्ट, लहान मुलांमध्ये जोपर्यंत कोविडची वॅक्सिन अवेलेबल होत नाही तोपर्यंत त्यांचे राहिलेले रुटीन इम्युनायझेशन त्यांनी लवकर कंप्लीट करावे. जसे स्वाईन फ्लूची H1N1ची वॅक्सिन देणे किंवा MMR किंवा होणारे संसर्गजन्य न्यूमोनियाचे जे वॅक्सिन आहेत ते त्यांनी कंप्लीट करावे. खूप काही पालकांना भीती असते की आपण पिडॅट्रिशियनच्या OPD गेले की त्यांना कोविडचा संसर्ग होऊ शकतो आणि ती त्यांच्यामध्ये भीती. आणि हा एक प्रामुख्याने एक रिझन आहे की जे वॅक्सिनेशन त्यांच्यामध्ये डिले होतंय. पण मला पालकांना हेच सांगायचं आहे की वॅक्सिनेशन अवॉइड करू नका. जर का वॅक्सिनेशन अवॉइडेबल त्रास जर का तुम्ही टाळता येईल तर पुढच्या 3ऱ्या वेव्हमध्ये जर का क्वचित प्रसंगी संभाव्य 3री लाट जर का आली तर त्याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना गंभीर कोविडपासून वाचवू शकतो. कारण की एका वेळी 2 जर का संसर्गजन्य रोग जर का झाले तर त्याचे तीव्रता किंवा गंभीरता खूप जास्त असते. आणि हेच आत्ता सध्याचे रिकमेंडेशन आहे की पालकांनी आपल्या मुलांच्या ज्या राहिलेल्या वॅक्सिनेशन आहे त्या लवकरात लवकर कंप्लीट करावे. बरोबर. डॉक्टर संदीप, ह्याच्यात मी थोडं ॲड करतो. माझा पर्सनल अनुभव सांगतो की मागच्या 1 वर्षामध्ये, गेल्या वर्षी मार्च एप्रिल मेमध्ये मला दाखवलेले पेशंट 1 वर्षानंतर आता उपडीत येतात आणि त्यांना विचारले की अरे हे वॅक्सिनसाठी तुम्ही आला नाहीत, तर नाही म्हणे आम्ही लॉकडाऊनमुळे आलो नाहीत. तर हे खूप चुकीचं आहे. आता 1 वर्षभर जवळजवळ रेग्युलर लसी ह्या सगळ्या पेशंटनी मिस केल्यात. रेग्युलर लसी म्हणजे BCG, पेंटा, रोटा, निमोनिया, गोवर, फ्लू ह्या लसी मिस केल्यामुळे जर ह्या लसी घेतल्या असत्या तर एक प्रकारची रोगप्रतिकारशक्ती बाळाला येते आणि त्यामुळे कोविडच काय इतरही आजार होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. तर ही रोगप्रतिकारशक्ती पेशंटची वॅक्सिन न घेतल्यामुळे कमी होते. त्यामुळे सगळं पालकांना विनंती आहे की तुम्ही जवळ आपल्या बालरोगतज्ञांकडून सर्व लसी घेणं खूप गरजेचं आहे. तर ह्या संदर्भात एकच सांगता येईल की लसीकरण हे एक शेवटी सुरक्षा कवच आहे. आपण हे लसीकरण अपूर्ण अवस्थेत किंवा खूप उशिरा दिल्याने ही मुलाचं सुरक्षा कवच वीक आहे आणि त्यामुळे कोविडच नाही तर इतर ह्याच्यापेक्षाही काही धोकादायक आजार मुलांपर्यंत पोहोचू शकतील. जितकं आपण एक लसीकरणाचं कवच चांगलं मेंटेन करू तेवढं समाजाचं आणि स्वतः आपल्या बाळाच्या तब्येतीचं रक्षण होऊ शकतं. एक अजून हे की 18 वर्षाच्या वरच्या सगळ्या व्यक्तींना कोविड लस आता अवेलेबल झाली आहे. बरोबर. स्टॉक कमी असल्यामुळे नंबर लवकर लागत नाहीत, पण प्रयत्न करा आणि साधारणतः जितक्या लवकर शक्य होईल प्रत्येकाने ही लस घेऊन टाका. तुम्हाला कोविड आजार झाला असेल तरी लस घेणं गरजेचं आहे.
कोविड झाल्यानंतर साधारणतः 12 आठवड्यानंतर ही लस दिली जाते. व्यवस्थित लसीकरण घ्या, ज्या कंपनीची मिळेल ती घ्या. काही मायनर फरक आहेत दोन्ही 3 कंपन्यांमध्ये 5-10%, पण मेजॉरिटी याला तुम्हाला ज्या कंपनीची कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन असेल, स्पुटनिक असेल, ज्या अवेलेबिलिटीप्रमाणे लस मिळेल ती शक्यतो घेऊन टाका. तुमच्या लसीमुळे एखादा दिवस ताप किंवा त्रास होईल, परंतु तुमच्या लसीकरणामुळे तुम्ही मुलाभोवती एक कवच तयार करताय. बरोबर. अमेरिका सोडली तर दुसऱ्या देशांमध्ये 12 वर्षाच्या मुलांमध्ये कुणाला परमिशन नाहीये. अमेरिकेने 12 ते 18 वर्षांना केलेली आहे आणि 5 वर्षा पुढचे अभ्यास काही चालू आहेत, ते 6 महिन्यात येतील का 2 वर्षात येतील अजून त्याची शाश्वती नाही. त्यामुळे मुलांच्या भोवती सुरक्षा करण्याची जबाबदारी आपली आहे. आई वडिलांनी सर्वांनी ही लस घ्या. आधी जेव्हा लसीकरण सुरुवातीला आलं होतं त्यावेळेस डिलिव्हरी झालेल्या महिलांना ही लस रेकमेंडेड नव्हती. बरोबर. परंतु आता एक प्रश्नही आला आपल्या फेसबुक लाईव्ह वरती, सतीश पाटोळेंनी विचारलाय की गर्भवती महिलांनी वॅक्सिन घेऊ शकतात का. तर लॅक्टेटिंग मदर्स आणि प्रेग्नंट मदर बद्दल काय सजेशन आहे. सध्याच्या रिकमेंडेशननुसार जे फॉक्सी म्हणजे आपण जे गायनेकोलॉजिस्टची जी संघटना आहे त्यांनी असं रिकमेंड केलंय की दोन्ही लॅक्टेटिंग मदर आणि प्रेग्नंट वुमनमध्ये वॅक्सिन ही सेफ आहे आणि ती द्यायला पाहिजे. कारण की जेव्हा मदर प्रेग्नंट असतात किंवा जेव्हा ते लॅक्टिंग असतात तेव्हा त्यांना होणारे कोविडचे आजार हे खूप गंभीर असतात आणि वॅक्सिनेशन हे त्यांच्या बहुतेक एक सुरक्षा कवच बनवू शकतो. आणि सध्याचा हा बरेचसे अजून प्रश्न आहेत की जेव्हा महिलांमध्ये पिरियड्स येतात किंवा ते लॅक्टेटिंग असतात किंवा मग ते प्रेग्नंट असतात तेव्हा देऊ नये का. तर सध्या 18 वर्षांच्या पुढील सर्वांना जर का इम्युनोसप्रेसिव्ह जर का ट्रीटमेंट असेल, अपार्ट फ्रॉम दॅट सगळ्यांनी वॅक्सिन घेणं खूप गरजेचं आहे. इम्युनोसप्रेसिव्ह म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होणार आहे, जसे कॅन्सरच्या काही आजारांमध्ये दिल्या जातात, ते सोडलं तर सर्व महिलांना देता येईल. लॅक्टेटिंग महिलांमध्ये तर ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलेलं आहे गेल्या 2 महिन्यापासून दूध पाजणाऱ्या सगळ्या महिला आई ज्या आहेत त्या लसीकरण करू शकतात. आता नवीनच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पण सर्क्युलर येत आहे, प्रॉब्ली नेक्स्ट 10 दिवसानंतर प्रेग्नंट महिला पण नाव नोंदणी करून लसीकरण घेऊ शकते. संदीप, पुढे जाण्या अगोदर मला एक पालकांची कॉमन शंका असते वॅक्सिन विषयी, ती शेअर करतो. की एवढ्यात खूप पेशंट येत आहेत आणि सांगतायत की सर बातम्यांमध्ये न्यूजपेपरमध्ये मी ऐकलंय, टी व्हीवरती ऐकलंय की लहान मुलांसाठी कोविडची लस आली आणि इन्फ्लुएन्झा नावाची लस कोविडसाठी आम्हाला घ्यायची. तर हा गैरसमज आहे. बऱ्याच पालकांना वाटतं की इन्फ्लुएन्झा ही लस कोविड प्रिव्हेंट करते. तर कोविडची लस अजून जसं सरांनी सांगितलं, गांधी सरांनी, की कोविडची लस मुलांसाठी अद्याप आलेली नाही, ट्रायल चालू आहेत, लवकरात लवकर येईल. परंतु इन्फ्लुएन्झा लस काय आहे मग. इन्फ्लुएन्झा हा दरवर्षी पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा ह्या सीझनमध्ये होणारा आजार आहे की सर्दी, खोकला, ताप, ज्याला आम्ही सीझनल फ्लू म्हणतो, हे रायनो व्हायरस, ॲडिनो व्हायरस, की हे जे करोनासारखे लक्षणं देणारे आजार आहेत, सीझनल फ्लू, इन्फ्लुएन्झा. तर ह्या इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसेस होऊ नयेत म्हणून ती इन्फ्लुएन्झाची लस आहे. तर ती घेतली तरी आपल्या मनात भीती राहणार नाही. सर्दी खोकल्यासारखे सिम्पटम आले तर 50% तर तुमचा इन्फ्लुएन्झा वॅक्सिनने ह्या इन्फ्लुएन्झा वॅक्सिनने कव्हर होणार आहे. आणि हे घेतल्यानंतर थोड्या प्रमाणात प्रतिकारशक्ती कोविडविरुद्ध मिळते. तर आता आपण लसीकरणाबद्दल डिटेलमध्ये समजूनच घेतलं आहे. पण आता ही सगळ्यात मुलांमध्ये जी शंका सुरू झाली हे तिसऱ्या लाटेच्या ह्याच्यामुळे की तिसरी लाट येणार आहे आणि ती मुलांमध्ये होणार आहे. बरोबर. तर नेमकं हे काय आहे आणि अशी खरंच भीती आहे का नाहीये, काय केलं पाहिजे पालकांनी अशा वेळेस. बरोबर. डॉक्टर संदीप, ही पण खूप शंका म्हणजे कॉमनली पालक विचारतात, तिसरी लाट येणार आहे, तिसरी लाट येणार आहे, काय मत आहे तुमचं. तर आपण पहिलं बघितलं की पहिल्या लाटेमध्ये सर्व मोठ्या माणसांनाच इन्फेक्शन झालं आणि लहान मुलांना होतच नाही असा आपला एक समज झाला. दुसऱ्या लाटेत काय झालं, नंतर कळलं की अरे मुलांना पण होतंय. म्हणजे ज्यावेळेस मुलांना पण थोडे सिम्पटम आले, सर्दी, खोकला, ताप, त्यावेळेस आपण टेस्टिंग करायला लागलो आणि आता असं लक्षात आलं की आपल्या जवळजवळ मोठ्या माणसं जर 100 असतील तर त्यातले 10 ते 12% मुलांना हा कोविड आजार होतोय. पण आत्तापर्यंतच्या आपल्या अनुभवानुसार जो काही आजार होतोय मुलांना तो खूप सौम्य आहे आणि औषधांनी 100% बरा होतो. अगदी 99% म्हटलं तरी चालेल. त्यातलं 1% पेशंटला कधी कधी कॉम्प्लिकेशन होतात आणि त्रास वाढतो. आता तिसरी लाट खरंच काय होणार आहे, तिसरी लाट फक्त मुलांनाच अफेक्ट करणारी हा एक पालकांना गैरसमज आहे. पण तसं नसून जसं दुसऱ्या लाटेमध्ये झालं, ज्या प्रमाणात मुलं अफेक्ट झाली 10 ते 12%, त्याच प्रमाणात ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आता आपल्याकडं जो काही रिसर्च आहे त्यानुसार असं बघतोय आपण की हा जो व्हायरस आहे
हा त्याचं स्वरूप चेंज करतोय, म्युटेट करतोय स्वतःला, आणि त्यामुळे कदाचित वेगळी लक्षणं येऊन लहान मुलांना थोडा प्रादुर्भाव वाढू शकतो, पण घाबरायचं काही कारण नाही. का तर आत्तापर्यंत आपल्या डॉक्टरांना पूर्ण अनुभव आलेला आहे की कुठली लक्षणं असल्यानंतर कुठली ट्रीटमेंट दिल्याने बाळ बरं होतं. त्यामुळे घाबरून जाऊ नका. जरी तिसरी लाट आली तरी वेगळं काही होणार नाही आणि औषधोपचार मिळतील. आता तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सर्व तयारी केलेली आहे. पिडियाट्रिक टास्क फोर्सने तयारी केलेली आहे. PCMC पिडियाट्रिक टास्क फोर्स तयार आहे. मुलांसाठी बेड तयार आहेत. मला वाटतं YSM हॉस्पिटलमध्ये 100हून जास्त बेड, राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये 200हून जास्त बेड मुलांसाठी रिझर्व केलेले आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त लक्षण आल्यानंतर त्वरित आपल्या बालरोगतज्ञांना भेटा आणि त्यांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट घ्या. त्यातनं तिसऱ्या लाटेविषयी मी एवढं सांगेन की भविष्य कुणालाच वर्तवता येत नाही. कोविड हे आपल्याला माहिती नव्हता. भविष्य वर्तवण्यापेक्षा आणि कुणामध्ये काय होण्यापेक्षा काळजी 100% घ्या. ज्या दिवशी 2 दिवस बातमी आली की त्या दिवशी आपण 2 दिवस काळजी घेतल्यासारखं करतो, ते नका करू. जोपर्यंत समाजामध्ये लसीकरणाचं प्रमाण 80 ते 90% होत नाही तोपर्यंत कोविड हा आपल्या इथं एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक स्वरूपात आहे. त्यानंतरही तो पूर्ण जाणार नाहीये, पण तो काबूत येणार आहे. तर लसीकरण तिथपर्यंत जास्तवर आपण काळजी घेत राहिलं पाहिजे. दुसरं, जास्त काळजी घेतल्याने त्रास नसतो. काळजी कमी केल्यानंतर पेशंट झाल्यावरती काय होईल, हे जे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे प्रश्न आहेत त्यांना सोडवण्यापेक्षा मी काळजी जास्त घेतली तर जास्त चांगलं, ह्या स्वरूपाने काळजी घ्या. तुम्ही स्वतःची काळजी घेत असताना तुमच्या मुलांना आपोआप त्याचा फायदा होणार आहे. कारण घरी असं कोविड हा आजार असा आहे की तो एकट्याला कधीच अफेक्ट करत नाही. आपण कितीही म्हटलं आयसोलेशन करायचं, होम आयसोलेशन करायचं, ते लक्षणं कळण्याआधी, टेस्ट होण्याआधी ते आपल्या कुटुंबाबरोबर 5 दिवस संपर्क आलेला असतो आणि त्यामुळे ते आजाराची शक्यता असते. त्यामुळे हे नंतरचं काय म्हणतात त्याला, वराती मागचं शहाणपण करण्याच्या ऐवजी आधीपासूनच तुम्ही काळजी घेतली, थोड्या लक्षणांच्या वेळेस दाखवलं, घरातही तुम्ही हँड हायजीनच्या गोष्टी पाळल्या, जे आपण गेल्या एप्रिल-मे मध्ये खूप सिरियसली सगळे करत होतो. परंतु जसे दिवस पुढे गेले तसा आपला उत्साह कमी झालेला आहे. तर सर्वांनीच ह्या काळजी घेत राहा. आम्ही हॉस्पिटलमध्ये सांगत असतो, तर आमच्या काही स्टाफला होऊन गेलेला असतो आजार, तर त्यांना याचा कॉन्फिडन्स जातो की आता काय होणार आहे. तर असं नाहीये. काही पेशंटमध्ये दुसऱ्यांदा आजार होतो, काही पेशंटमध्ये पूर्वी तीव्रता झाली नसेल तर यावेळेस तीव्र होऊ शकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट ॲक्सेप्ट न करता काळजी घेणे आणि स्वतःच्या तब्येतीची ओव्हरऑल काळजी घेणे हे त्याचा मागचा उपाय आहे. तर हे ओव्हरऑल काळजीमुळे मला विचारायचं आहे की पालक नेहमी विचारतात की काय केलं पाहिजे की ही प्रतिकारशक्ती वाढेल. ही काळजी घेणं म्हणजे नेमकं काय, मी काय करू की जेणेकरून माझ्या मुलाची तब्येतच चांगली राहील आणि कोविडचा धोका किंवा कुठलेही धोके कमी राहतील. तुम्ही असा काय सल्ला देताल त्यांना? बरोबर. मगाशी सांगितलं डॉक्टर संदीप की एक आपले जे डिसिप्लिन त्रिसूत्री आहे की हँड हायजीन, नंतर मग साबणाने हात स्वच्छ धुणे, नंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, ह्याबरोबर ज्या ठिकाणी हँडवॉश करणं शक्य नाही त्यावेळेस सॅनिटायझरचा वापर करणे, हे करता करता आपला आहार हा सकस, ताजा आणि संतुलित राहणं खूप गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी केल्या तर आपोआपच आपली प्रतिकारशक्ती वाढणार आहे. मग बरेच पालक विचारतात संतुलित आहार म्हणजे तरी काय, नक्की काय खावं, बरोबर, हा एक पुढचा प्रश्न असतो. याच्यामध्ये आम्ही सांगतो की बॅलन्स डाएट म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे तुम्हाला योग्य प्रमाणात गेलं पाहिजे. आपली इम्युनिटी ही प्रोटीन्समुळे आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळे, म्हणजे अँटीऑक्सिडंट असतात त्याच्यामुळे वाढते. तर मग आता हाय प्रोटीन डाएट खाणं सर्वांसाठी चांगलं आहे. आता बऱ्याच वेळा हाय प्रोटीन डाएट म्हणजे काय खाऊ आम्ही, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी मग तुम्ही पनीर, डाळी, कडधान्य यांचा सोयाबीन यांचा समावेश आहारामध्ये करावा. आणि जे काही नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी मग अंडी, मासे, चिकन यांचा उपयोग करू शकता. याने तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. प्रतिकारशक्ती म्हणजे काय की ह्या आजाराविरुद्ध अँटीबॉडीज तयार करणे. आता अँटीबॉडीज कशापासून बनतात, ते प्रोटीनपासून बनतात. त्यामुळे प्रोटीनचा आहार, तुमच्या प्रोटीनचं प्रमाण चांगलं असेल तर आपोआपच इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत होते. दुसरं व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे योग्य प्रमाणात पालेभाज्या, फळं जास्तीत जास्त खाल्ली पाहिजेत. आता फळांमध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन A असणारी फळं शक्यतो जास्त खावीत. जसं मगाशीच मी सांगितलं की मोसंबी, संत्री, केळी, पपई यांचा आहारात समाविष्ट केला पाहिजे. हे केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. किंबहुना ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आपण बघतो की आता डॉक्टर ॲडल्टमध्ये तर रेग्युलरली व्हिटॅमिन C दिलं जातं, हो की नाही, आणि याच्याबरोबर व्हिटॅमिन D दिलं जातं. तसंच आम्ही पण लहान मुलांना आता मल्टीव्हिटॅमिन सिरप देतो आणि त्याचबरोबर सप्लिमेंट पण व्हिटॅमिन Cचे देतो, व्हिटॅमिन C आणि Dचे. तर आपल्या सवयी आणि आपला आहार आणि आपलं आराम म्हणजे लाईफस्टाईल
तर जीवनशैली हे जो चांगला ठेवील, त्याची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि प्रतिकारशक्ती चांगली राहील तर आजाराचा धोका कमी होणार किंबहुना कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता कमी, हे आपल्याला कळलं आहे. तर आहाराबद्दल तुम्ही बोलत होता गोरे सर, हो. तर मला स्पेसिफिकली कोविड झाल्यानंतर काही वेगळा आहार करायची गरज असते का? नाही नाही, हा तर काही गैरसमज आहे. काही लोक खूपच हे खा, काहीच खाऊ नका किंवा अशा गैरसमज समाजामध्ये आहेत. हो हो, खूप गैरसमज समाजामध्ये आहेत, पण वेगळं काही करायचं नाही. हेल्दी राहण्यासाठी जे काही 4 सवयी आहेत, आपण म्हणतो की संतुलित आहार, नंतर रोजचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपण व्यायामाची सवय पालकांनी स्वतःला लावली तर मुलं स्वतः व्यायाम करतील. आता घरगुती व्यायाम मुलांकडून करून घ्या. घरगुती व्यायाम म्हणजे काय, की घरामध्ये तुम्ही लोंबकळायला सांगू शकता मुलांना, सूर्यनमस्कार शिकू शकता, योगासनं शिकू शकता मुलांना, दोरीवरच्या उड्या मारणे. हा व्यायाम पालकांनी मुलांबरोबर केला तर त्याचा दोघांना पण फायदा होईल. आणि झोप, मुलांना आपल्यापेक्षा जास्त झोप पाहिजे. समजा मोठी माणसं 6 तास सफिशियंट झोप आहे, 6 ते 7 तास. मुलांना 8 ते 10 तास झोप लागते. तर आता मुलं हे वेळच्या वेळेला झोपतायत का नाही, आहार व्यवस्थित घेता येत का नाही, हे बघणं पालकांचं काम आहे. आता आपण बघतो की ऑनलाईन व्हॉट्सॲपमुळे किंवा इंस्टाग्राममुळे पालक स्वतःच रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागे राहतात आणि त्यामुळे स्वतःची झोप होत नाही आणि मुलांची पण झोप नाही होत. यामुळे आपल्या आरोग्याला नक्कीच त्याचा त्रास होणार. बरोबर. वर्क फ्रॉम होममुळे आणि घरात असलेल्या शाळेमुळे आपलं जगण्याची पद्धतीच बदललेली आहे. जी मुलं सकाळी 6 वाजता उठून शाळेला पळायची, बरोबर. आता शाळाच 9 ते असते, कधी एक लेक्चर असतं कधी नाही होत. तर मला त्या संदर्भात विचार की पॅन्डेमिकमुळे ही जीवनशैलीच बदलली आहे. तुम्ही बरोबर. व्यायामाबद्दल म्हणत होते, तर आता अनुभव आहे की 30-40% मुलांची वजनं वाढलीत. वजनं वाढल्यामुळे आई वडिलांना खूप कौतुक वाटतं, पण ते वजनं चांगले मसल किंवा हे नाही, उंची न वाढल्यामुळे, चरबी वाढल्यामुळे पोट सुटलेत मुलांची. त्या संदर्भात तुम्हाला काय हे करायचंय की ही जीवनशैली, हे टीव्ही मोबाईलचा अतिरेक, बरोबर. ह्या संदर्भात तुम्ही मुलांना काय सजेशन देताल किंवा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात तुम्ही काय बदल केलेले आहेत, तुम्ही दोघं सांगू शकाल? बरोबर. मला एक सांगावं लागेल की स्क्रीन टाईम हा आता सध्याचा खूप करंट आणि विषय आहे की स्क्रीन टाईम किती असावा. तर सध्याच्या गाईडलाईन अशा आहेत की मुलांचा स्क्रीन टाईम 2 आवरपेक्षा जास्त नसावा. नसावा. पण सध्या काय की स्कूलच तुमची 2 तास ऑनलाईन असते, तर त्याला सध्या तुम्हाला काही करता येणार नाही. पण मला असं म्हणायचं की जेवढं पॉसिबल आहे तेवढा स्क्रीन टाईम कमी करा. मोबाईल, लॅपटॉप, टी व्ही ह्याचा वापर कमी करावा. तर याच्या संदर्भात तुम्हाला काय करता येईल, तर मुलांच्या ॲक्टिव्हिटीला चालना द्या. जर कोणी आर्टमध्ये जर का इंटरेस्ट असेल तर त्याला पेंटिंग काढायला लावा. घरी तुम्ही बागकाम करू शकता. घरच्या घरी त्या मुलांकडनं घरकाम करून घ्या. कोणाला कुकिंगमध्ये आवड असेल त्यांना कुकिंग शिकवा. सो तुम्ही त्यांच्या ॲक्टिव्हिटीला, त्यांच्या आर्टला तुम्ही त्याला थोडी चालना द्या. सो डेफिनेटली काय होईल की मुलं एकदा कोणत्या ॲक्टिव्हिटीमध्ये रमले तर साहजिकच त्यांचा स्क्रीन टाईम कमी होणार आहे आणि तुम्हाला त्यांच्यावर जास्त लक्ष देवत आहे. त्याचबरोबर सरांनी सांगितलं की डेली एक रोजचा व्यायाम जरुरी आहे. सो व्यायाम ॲटलीस्ट सूर्यनमस्कार करा, नाही तर तुम्ही योगासने करा की जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. आजकाल खूप सारे व्हिडिओज ऑनलाईन आहेत, तुम्ही त्याला बघून ॲटलीस्ट अनुकरण करू शकता किंवा ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. सो मुलांना त्याच्यामध्ये ॲक्ट करा. कारण की सध्या आपण मैदानी खेळ किंवा त्यांना कोणते कोचिंग क्लासेस किंवा स्पोर्ट्सचे अकॅडमीज आपण सध्या अवॉइड करतो आणि सध्या चालू पण नाही आहेत. मागच्या 1 वर्षापासून मुलं घरी बसलेत. तर ॲटलीस्ट त्यांच्या काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू ठेवा, त्यांना चालना देत जा. घरात सतत बसल्यामुळे मुलांची आता चिडचिड खूप वाढली. म्हणजे बेचैन होतात, ऐकत नाही आईवडिलांचं, भांडतात. हे सगळा चिडखोरपणा केवळ त्याच्यामुळे. त्यामुळे फॅमिलीने, पालकांनी मुलांबरोबर एक स्पेशल टाईम ठेवला पाहिजे की जेव्हा आपण फॅमिली टाईम, क्वालिटी टाईम म्हणतो, तो मुलांबरोबर घालवला पाहिजे. मुलांबरोबर खेळायला शिका. मुलं कशात रमतात ते तुम्ही जाणून घ्या आणि त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ द्या. यात स्क्रीन टाईम संदर्भात विपुल सर बोलले, त्यात मी थोडंसं ॲड करेन. स्क्रीन टाईमचे रिकमेंडेशन्स कसे फॉलो करावेत आता हे समजून घ्या. दिवसभरात शाळेचा टाईम सोडून आपल्याला स्क्रीन टाईम द्यायचा नाहीये. शक्यतो आता होमवर्क स्क्रीनवरती करायची गरज नाही. होमवर्क तुम्ही वही पुस्तकात करू शकता. जे ॲक्टिव्ह तुम्हाला स्क्रीन टाईम कमीत कमी द्यावा लागतो तो द्यावा. आता स्क्रीन टाईममध्ये पण एक प्रकार नाही आहे, स्क्रीन टाईममध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यात 3 प्रामुख्याने प्रकार म्हणता येतील. एक असतो पॅसिव्ह स्क्रीन टाईम, की जिथे तुम्ही काही करत नसता, यूट्यूबचा व्हिडिओ चालू असतो, तो लहान बाळ एका व्हिडिओनंतर दुसरा व्हिडिओ, दुसऱ्या व्हिडिओनंतर तिसरा व्हिडिओ आणि किती वेळ जातो कळतही नाही. जे आपणही कधी कधी इंस्टाग्राम किंवा अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती करतो. दुसरा टाईप असतो की जिथे तुम्ही कुणाशी तरी संवाद साधताय, कदाचित झूम कॉलवरती कुणाशी तरी बोलताय किंवा व्हॉट्सॲप कॉल करून कुठल्या आजीशी, कुठल्या नातेवाईकांशी बोलताय. आणि तिसरा प्रकार असतो की तुम्ही ऍक्टिव्हली त्या गोष्टीबरोबर इन्व्हॉल्ड आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकताय किंवा तुम्ही त्यातनं काहीतरी करताय.
पहिल्या प्रकारचा जो स्क्रीन टाईम आहे पॅसिव्ह स्क्रीन टाईम तो कधीच जास्त होऊन देऊ नका. पॅसिव्ह स्क्रीन टाईममुळे तुमचं इमॅजिनेशन कमी होतं, तुमची विचारशक्ती कमी होते आणि तुम्ही एका ठिकाणीच बसता. मनाचे सोशल कुठलेच पैलू तुमच्या पर्सनॅलिटीचे चांगले घडत नाहीत. सोशल मीडिया आता हे गरजेचं आहे. आजी भेटत नाहीये, आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावात जाता येत नाहीये, ते आपले चुलत भावंड सगळे एकत्र यायचे ते आता होत नाहीये. तर हा कुठेतरी बॉन्ड टिकवण्यासाठी 5 मिनिटं एकमेकांची विचारपूस करणे, संवाद साधणे ही गोष्ट मुलं करू शकतील. मित्रांशी 5 मिनिटं तुम्ही कदाचित व्हिडिओ कॉलवरती बोलून देऊ शकता. तर हे काही वेळ असू शकतो. तिसरं की ॲक्टिव्हली आता अशी मुलं आहेत की ज्यांनी नवीन कला या लॉकडाऊनमध्ये टी व्हीतनं शिकलेल्या आहेत. आता माझ्या मुलाने पियानोचा क्लास तो टी व्ही मोबाईल करते. माझी मुलगीचा भरतनाट्यम क्लास ऑनलाईन चालू आहे. कराटेचे क्लास घेणारे शिक्षक आहेत. काही मुलांनी कलाकृती शिकलेल्या आहेत. अमेरिकेतल्या टीचर्स करून इथे बसून शिकलेले आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारे हे शिक्षण किंवा ज्ञान घेणं, नवीन कला अंगीकृत येणे, कोणी ऍक्टिंग करतंय, कोणी स्टोरीज लिहितंय. तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी करता येतील. ऍक्टिव्ह स्क्रीन टाइम की जिथे तुम्ही कुणाशी तरी संवाद साधून शिकताय हा स्क्रीन टाइमला प्रॉब्लेम नाही. परंतु जो पॅसिव्ह स्क्रीन टाइम असतो, व्हिडिओ गेम्स, पबजी किंवा तुम्ही फक्त टीव्ही बघत असता आणि कुठले तरी मिनिंगलेस सिरियल्स बघत असता, एस्पेशली नेटफ्लिक्स किंवा असे जे OTT प्लॅटफॉर्म आहेत जिथं कुठल्याही कंटेंट वरती कंट्रोल नाही, अशी कंटेंट आणि कंट्रोल हे कमी करावा आणि बाकीच्या गोष्टींचा वापर कंट्रोलमध्ये करून दिवसभरातली तुमची जीवनशैली मेंटेन करावी. बरोबर. व्यायामासंदर्भात विपुल सर गोरे सर बोलत होते. तर IIPचं किंवा यांचे सजेशन आहे की 5 वर्षानंतरच्या मुलांमध्ये मिनिमम दिवसभरात 1 तास तुमचा वेळ ऍक्टिव्ह एक्सरसाइज मध्ये गेला पाहिजे. ती ऍक्टिव्ह एक्सरसाइज चालणं, पळणं, खेळणं, सायकलिंग, स्विमिंग, स्पोर्ट्स काही असू शकते. पण मिनिमम दिवसभरातनं 1 तास तरी ही ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे, जी बऱ्याच मुलांमध्ये होत नाही. मुलांची वजनं आम्ही जे दाढी ह्या लेवलला पकडतो त्याच्यावरती 5-5, 6-6 किलो झालेली आहे आणि हे चांगलं नाहीये. जेव्हा 12 आणि 13 वर्षाला हे वजनं असतात, आपण 25व्या 30व्या वर्षी डायबिटीज, हार्ट डिझीज या सगळ्यांना निमंत्रण देत आहोत. तर मग थोडी जीवनशैलीबद्दल हे करताना की कोविड पासून वाचताना बाकीचे आजार अंगावर घेतले असं व्हायला नको, ह्याच्या संदर्भात काळजी घ्यावी. काही ऑनलाईन प्रश्न आलेले आहेत व्हॉट्सअपवरती. तर एक इन्फ्लुएन्झा वॅक्सिन संदर्भात प्रश्न आहेत काहींचे की किती डोसेस असावेत आणि किती वयापर्यंत घेऊ शकतील लोक. बरोबर. इन्फ्लुएन्झा वॅक्सिन 6 महिन्याच्या बाळापासून 18 वर्षाच्या वयापर्यंत कोणी पण घेऊ शकतं. सगळ्यांनी घेतलं पाहिजे. वॅक्सिनचे प्रायमरी डोस शेड्यूल कंप्लीट नसेल, म्हणजे याच्या अगोदर कधीच घेतलं नाही वॅक्सिन इन्फ्लुएन्झाचं, तर तुम्ही 2 डोस घेतले पाहिजे. आजच्या तारखेला समजा 1 डोस घेतला की 1 महिन्यानंतर सेकंड डोस घेतला पाहिजे. हे 2 डोस घेतल्याचा फायदा असा आहे की इम्युनिटी जी आहे ती पूर्ण वर्षभर टिकते. आणि ज्यांनी अगोदर प्रायमरी शेड्यूल कंप्लीट केलं आहे, वेळच्या वेळेला वॅक्सिनेशन इन्फ्लुएन्झाचं पण झालं आहे, त्यांना मात्र दरवर्षी 1 डोस सफिशियंट होतो. आणि अडल्टही आपण घेऊ शकतो इन्फ्लुएन्झाचे डोसेस. आणि 60 वर्ष आणि 70 वर्षालाही जे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन अप्रूव्ड आहे. 18 वर्षाच्या वरती कोविड वॅक्सिन घेतल्यानंतरही इन्फ्लुएन्झा घेता येऊ शकते. बट कोविड आपल्याला डायरेक्ट वॅक्सिन असल्यामुळे प्रेफरेबली ती आधी घ्यावी. आणि तुम्ही जर कुठल्याही कारणामुळे हाय रिस्क असताल, डायबिटीज असेल, बीपीचे औषध चालू असेल, हार्टचे पेशंट असताल, तर त्यांनी इन्फ्लुएन्झाची वॅक्सिन घेतलेली कधीही चांगली. बरोबर. दुसरा जो प्रश्न आहे की बाळाचे लसीकरण आतापर्यंत झाले नसतील, आता महिना, 1.25 वर्ष, आता सुरुवात कशी करायची? बरोबर. खूप मोठा गॅप असेल. बरोबर. अमर धावडे साहेबांनी विचारलाय हा. बरोबर. ही शंका बऱ्याच पालकांना असते. तर मी सजेस्ट करेल की तुमचं जे काही वॅक्सिनेशन शेड्यूल आहे, जे काही घेतलं असेल, 1 डोस घेतला आहे, 2 डोस घेतला आहे, ती फाईल घेऊन आपण आपल्या बालरोग तज्ञाकडे जायचं आहे. बाळाचं वय बघून कोणते कोणते वॅक्सिन त्याला देता येतील हे शेड्यूल करून त्यांना ते वॅक्सिनेशन घेता येईल. तर लसीकरण कंप्लीट होताना वयानुसार काही लसींची संख्या कमी होते, काहींची संख्या वाढते. तर स्वतः कार्ड बघून न ठरवता तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा. त्या वेळेच्या स्वरूपाप्रमाणे आम्ही काय करतो की जे आता फ्लू असेल, निमोकोकल राहिले असेल, की ज्यांचे ह्या वातावरणामध्ये कोविड बरोबर सेकंडरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्या लसींना आधी पूर्ण करून मग एक करून बाकीच्या लसी पूर्ण करतो. आता एक परत प्रश्न आलेला आहे की मुलांना कोविड होऊ नये म्हणून. तर एकदा परत शॉर्टमध्ये फक्त 1-2 मिनिटात सांगू शकताल का की कोविड संरक्षणासाठी तुमच्याकडून 2-2 मिनिटात काही टिप्स देताल? कारण परत हा प्रश्न पडतो लोकांना वारंवार. कोविड होऊ नये म्हणून जसं सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्रिसूत्री पाळावी.
प्रत्येक फॅमिली मेंबरनी हँड हायजीन करणे, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करणे, गर्दी टाळणे आणि वारंवार मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर घरी असताना आपले आणि आपल्या परिवाराचे सकस आहार ठेवणे, डाएटमध्ये फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्रेश व्हेजिटेबल्स, प्रोटीन रिच अन्नपदार्थ याचा वापर करणे, त्याचबरोबर विटॅमिन्स, सुकामेवा याचा वापर करून त्याच्यातनं वेगवेगळे मिनरल्स मुलांना मिळू शकतात ज्याच्याने त्यांची इम्युनिटी बूस्टअप होते. सो हेच प्राथमिक कोविड टाळायचे. करेक्ट. आणि याचबरोबर जसं सांगितलं की इन्फ्लुएन्झाची लस आणि बाकीच्या लसी जे झाल्या नसतील तर त्या लसीकरण पूर्ण करून घ्यायचं की जेणेकरून बाळाची प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोविड होऊ नये म्हणून त्याचा फायदा होईल. आता आपल्याला ज्या बाळं येतात, छोटी बाळं येतात 2 महिने 4 महिन्याची, त्यांच्या आया असतात, त्यांच्या स्तनपान करणाऱ्या असतात, तर त्यांच्या संदर्भात खूप शंका आहेत की आईला कोविड झाला तर स्तनपान करावा का, स्तनपान करणाऱ्या आईने लस घ्यावी का, स्तनपान केल्याने बाळाला किंवा आईला काही नुकसान आहे का. मग ह्या संदर्भात तुम्ही काय माहिती देताल? मी पहिला प्रश्न घेतो. जर का आईला कोविड झाला असेल तर आईने स्तनपान करावे का नाही, हा खूप प्रामुख्याने आढळून येणारा प्रश्न आहे. कारण की हा क्वेश्चन आम्हाला वारंवार कशामुळे दिसतो, कारण की मोठ्या माणसांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव होतो आणि आपण इनडायरेक्टली लहान मुलांमध्ये तर नाही का आपण ते टेस्टिंग करतो. खूप वेळा आपल्याला असं आढळून आलं की लहान मुलांना कोविड होत नाही, फक्त दोन्ही पॅरेंट्सला कोविड पॉझिटिव्ह आहे. जेव्हा कोविड पॉझिटिव्ह असलेली आई जेव्हा स्तनपान करते तर त्याच्या दुधातनं बाळाला पॅसिव्ह इम्युनिटी जाते आणि जे बाळासाठी खूप प्रोटेक्टिव्ह आहे. आता हे स्तनपान करताना काय काळजी घ्यावी, तर आईनी प्रॉपर हँड हायजीन ठेवावे, मास्कचा वापर करावा आणि जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा आयसोलेशनमध्ये ठेवावे. हेच आपण करू शकतो. पण जेव्हा पण कोविड पॉझिटिव्ह मदरनी बाळाला स्तनपान दिलेले तर त्याचे खूप जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट बाळावर दिसून आलेला आहे. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की स्तनपानाचा दुधातून आजार होतो, तर दुधातून आजार होत नाही, उलट दुधातून प्रतिकारशक्ती मिळते. बरोबर. आईशी संपर्कात न हा आजार होऊ शकतो. कुठल्या कारणामुळे जर आईला स्तनपान करता येत नसेल, आई ICU मध्ये असेल किंवा जास्त उपचार लागत असेल किंवा दुसरं कोणीतरी नॉन कोविड व्यक्ती बाळाची काळजी घेत असेल, तर ह्या केसेसमध्ये आम्ही रिप्लेसमेंट म्हणून आईचं दूध सोडून जे वरचं फॉर्म्युला फीड आहे ते तात्पुरतं देतो. परंतु जर आई बाळाबरोबरच असणार आहे, कारण असे काही घरं आहेत की आईला बाळापासून वेगळं नसतं, कुणी दुसरं काळजी घेणारं नसतं, तर अशा वेळेस स्तनपान करणं हे बाळासाठी ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे, नुकसान नाही. हे करत असताना मात्र आईचे ओव्हरऑल तब्येत कशी आहे, स्तनपान करण्या इतपत तिचा आजार छोटा आहे का काही लक्षण आहेत, ह्याचा डिसिजन आईचे जे डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार घ्यावा. बरोबर. आणि बऱ्याच वेळा काय असतं डॉक्टर संदीप की आईला खूप काळजी असते आपल्यापेक्षा, तिला कोविड झालं ती विसरते, पण माझ्यामुळे बाळाला कोविड होऊ नये म्हणून ते हे झाले असते की मी पाजू नको. तर आम्ही काय सांगतो पालकांना की तुम्ही स्तनपान करा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मास्क फिडिंग करताना वापरत जा, तुमच्यामुळे बाळाला होणार नाही याची प्रिकॉशन घ्या, दूध पाजणं चालू ठेवा. तरी पण झाला जरी बाळाला, तरी बाळाला खूप सौम्य प्रमाणात लक्षणं येतात आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊन बाळ बरं पण होतं. त्यामुळे तुम्ही त्याची घाबरू नका स्तनपान करण्यासाठी. तर आता आपल्या कार्यक्रमाचा जो शेवट होत आला आहे, आपण बरेच प्रश्न पण ऑनलाईन घेतलेले आहेत. तर संपण्याआधी कोविड संदर्भातला जो अनुभव आहे ह्याच्या संदर्भात 2 कुठल्या गोष्टी तुम्ही पालकांना सांगताल आणि ज्याच्यावरती आपण समारोप करू शकू. पहिलं पुरे सर तुम्ही. पालकांना मी एकच संदेश देईल की जशी त्रिसूत्री आजाराची पाळा, जेव्हा लवकरात लवकर व्हॅक्सिन तुम्हाला मिळेल त्या व्हॅक्सिनचे 2 डोस घेऊन टाका, अजिबात घाबरू नका. आणि बाळाची जशी मी सांगितली घरातली काळजी कशी घ्यायची त्याप्रमाणे काळजी घ्यायची. ह्या 3च गोष्टी पाळायच्यात की जेणेकरून तुम्हाला कोरोनापासून मुक्तता मिळेल. सरांच्या सांगण्यावर मला फक्त 2 गोष्टी ॲड करायच्यात की लहान मुलांमध्ये असणारा कोविड हा सौम्य प्रकारचा आहे, त्यामुळे सगळ्यात प्रथम पालकांनी घाबरून जाऊ नये. संभाव्य थर्ड वेव्हसाठी आत्ताच पॅनिक होऊन काही उपयोग होणार नाहीत, त्यांनी अँझायटी वाढेल आणि घरामध्ये शांतता राहणार नाही. आता आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की कोविड आजार कसा ओळखावा. सो जेव्हा पण काही बाळाला कोविडचे रिलेटेड काहीही लक्षणे दिसून आली तर त्याला घरीच मॅनेज न करता लवकर आपल्या पिडियाट्रिशियनना किंवा बालरोग तज्ज्ञांना दाखवावं आणि त्याची खातरजमा करून घ्यावी. कारण की लवकर उपचार म्हणजे लवकर बाळ बरा होईल आणि होणारे पॉसिबल कॉम्प्लिकेशन आपण अवॉइड करू शकतो.
तर सगळी माहिती तर दिलीच आहे. मला लोकांना फक्त एक मेसेज द्यायचा आहे की कोविड हा एक आजार राहिलेला नाही आहे. कोविडमुळे जगामध्ये जगण्याची, आपण ज्या गोष्टी करतोय, कामापासून शाळापासून प्रत्येक गोष्टीत बदल झालेला आहे. हा कोविडचा प्रादुर्भाव कधीतरी संपेल, 6 महिने असतील, 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, ते आपल्याला आज माहिती नाहीये. परंतु काही लोक इतके घाबरून गेलेले आहेत की नॉर्मल प्रगतीच्या ज्या गोष्टी असतात, शिक्षण असेल, व्यायाम असेल, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. बऱ्याच मुलांनी असं मी ऐकलंय की ऑनलाईन मूल बसणार नाही म्हणून शाळेतच ऍडमिशन घेतलेलं नाहीये. हे तुमचं जे टाइम वेस्ट होतोय, ह्या वेळेला तुम्ही जर सदुपयोग केला, आज आपल्याला एक्स्ट्रा टाइम आपल्या कुटुंबाबरोबर मिळतोय. त्या कुटुंबाच्या बरोबरच्या वेळेला जर आपण चांगल्या प्रकारे, योग्य प्रकारे वापरू शकलो, आपल्या ह्या वेळेमुळे आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार, चांगले गुण, चांगला आहार ह्याच्यावरती वर्क करू शकलो, तर यातनं कोविड नंतर जेव्हा आपण बाहेर पडू तेव्हा होणाऱ्या सामाजिक बदलाबरोबर आपण समरस होऊन आपली मुलं परत नॉर्मलला येऊ शकतील. नाही तर आपण ह्या घाबरून गेल्यामुळे जे चुकीच्या सवयी लागतायत, काही मोबाईल ॲडिक्शन्स असतील, चुकीचे ॲडिक्शन असतील, घरामध्ये एकत्र राहिल्यामुळे जे चॅलेंजेस होत आहेत, भांडणं होत आहेत काही ठिकाणी, हे जर सगळं वातावरण बदलतंय, त्यामुळे ह्या प्रेशरमुळे आपण कुठेतरी भविष्यात मागे पडू. तुम्हाला सगळ्यांना शेवटी मला हे माहिती आहे की आपण स्वतःसाठी काही विचार करत नाहीत, पण म्हणजे पालक आहेत ते प्रत्येक जण स्वतःच्या मुलासाठी चांगल्यात चांगला विचार करायचा प्रयत्न करत असतो. तर हा विचार फक्त विचारापुरतं ठेवू नका, ह्याला ॲक्शनमध्ये आणा. ॲक्शन म्हणजे काय? तुमचा जो रोजच्या सवयी आहेत, आहार आहे, आराम आहे, तुम्ही स्वतःच्या आयुष्यात बदल करा. तुमच्या मुलांमध्ये अप्रत्यक्षपणे सगळे बदल होत जातील आणि मुलांना तुम्ही जे अपेक्षा करता त्याच्यापेक्षाही काही काही मुलं उत्कृष्ट आणि चांगलं करून दाखवतात. आम्ही बऱ्याच मुलांशी जेव्हा संवाद साधतो, ऑनलाईन संवाद साधतो, शाळांमध्ये जातो, तर काही काही मुलांनी ऑनलाईन शिक्षणाला इतक्या चांगल्या प्रकारे अंगीकारलंय, त्यांनी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतलाय. इथं पुण्यात बसून लोक दिल्लीच्या लेवलचे, कुठे बँगलोर, मुंबईच्या लेवलच्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेऊन सक्सेसफुल होत आहेत. तर हे का होत आहे? कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पॉझिटिव्ह मनोवृत्ती दिली आहे आणि ते चॅलेंज म्हणून बघण्याची वृत्ती दिली आहे, प्रॉब्लेम म्हणून बघू नका कोविडला. कोविड हे आपल्या सर्वांसाठी एक चॅलेंज आहे आणि ह्या चॅलेंजला जितक्या हसतमुखाने हे गंमत म्हणून किंवा ह्याच्या चॅलेंज म्हणून आपण फेस करू, तितकं हे कोविड नंतर पण आपण आपल्या जीवनाकडे चांगल्या प्रकारे बघून आपली मुलं ह्या चॅलेंजला पुरून उरतील आणि सक्सेसफुल होतील. नेक्स्ट प्रोग्राम आम्ही असाच अनाऊन्स करू. तुमचे जे काही फीडबॅक आहेत, आमचाही हा पहिला प्रयत्न आहे, तो फीडबॅक फेसबुक मार्फत कृपया आमच्यापर्यंत पोहोचवावा. आम्ही ह्यात त्याप्रमाणे सुधारणा करायचा प्रयत्न करू. तुम्ही जो काही वेळ दिला, तुम्ही हे सगळं टाइम दिला, हे त्यासाठी सर्व श्रोत्यांचे आम्ही धन्यवाद मागतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद.